नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज स्पेशल अशी लांब मंगळसूत्र बनवणार आहे, शिवजयंती स्पेशल असं. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे क्रिस्टल मणी, त्यानंतर गोल्डन छोटे मणी, मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू, काळे मणी मीडियम आणि मोठे फुटबॉल मणी घेतलेले आहे ते डिझाईनमध्ये. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. हे बघा, आता इथे मी 36 इंचाचा घेतलेला आहे धागा. थोडंसं लांबच घेतलेला आहे, म्हणजे जास्त झालं तरी कापता येतो, पण आखूड पडल्यास आपल्याला परत डबल मेहनत होते. त्याच्यामुळे मग हवा तितका लांब घ्यायचा आहे धागा. आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला दोन्ही सुया पकडून हे बघा स्क्रू टाकायचा आहे. स्क्रूचा कोणता एक पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता हे बघा, मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत, जे मीडियम साईजचे घेतले होते ते. तर हे आपल्याला जितकं हवं तितकं टाकायचं, पण इथे मी 11 घेतलेले आहे. ती तुम्हाला अजून वाढवायचं असेल, मोठा बॉक्स हवा असेल तर वाढवू शकता. दोन्ही साईडच्या पदरांमध्ये 11 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर छोट्या साईजचं गोल्डन, क्रिस्टल, परत एक छोट्या साईजचं गोल्डन, त्यानंतर मोठा मणी गोल्डन, त्यानंतर 2 मणी टाकलेले आहेत मी इथे मध्ये, परत एक मोठा गोल्डन, 2 मणी, त्यानंतर साईडनी परत एक मोठा मणी, असे 3 मोठे मणी टाकलेले आहेत. हे बघा, परत एक छोटा मणी, क्रिस्टल आणि छोटा मणी. अशा पद्धतीने हे मधलं जे आहे कॉम्बिनेशन मण्यांचं ते केलेलं आहे. त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत आपल्याला 11 दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. त्यानंतर परत छोटा क्रिस्टल आणि छोटा गोल्डन, एक मोठा मणी, 2 छोटे गोल्डन, परत एक मोठा मणी, 2 छोटे गोल्डन, मोठा गोल्डन आणि हे बघा छोटा गोल्डन, क्रिस्टल आणि गोल्डन छोटा. अशा पद्धतीने हे मणी टाकायचे आहेत. परत आपल्याला 11 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. त्यानंतर छोटा क्रिस्टल आणि छोटा गोल्डन असे मणी टाकायचे आहेत. परत एक मोठा गोल्डन, मध्ये 2 मणी टाकलेले आहेत मी. हे छोटे गोल्डन, मोठा गोल्डन, छोटे गोल्डन, परत एक मोठा गोल्डन टाकायचा आहे. आणि साईडने हे बघा छोटा गोल्डन, क्रिस्टल आणि गोल्डन मणी. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 11 दोन्ही साईडच्या पदरांमध्ये. तर असे मी हे गोल्डन मण्यांचे 3 बॉक्स बनवलेले आहेत आणि हे जे आहेत काळे ते 4 झालेले आहेत. तर आता इथे मध्ये मी वाटी टाकणार आहे. तर तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं तुम्ही वावायचं. हे 4-5 गोल्डन मण्यांचे बॉक्स येतील, म्हणजे 38 इंच 40 इंच असं बनवायचं असेल तर त्याप्रमाणे असं वाढवायचे आहेत बॉक्स. आता इथे बघा गोल्डन मणी टाकलेला आहे मी, क्रिस्टल गोल्डन हा या बाजूने घेतलेला आहे, इकडे आहे म्हणून या साईडला मी टाकलेला आहे. आणि त्यानंतर मोठा गोल्डन वाटी, परत एक मोठा मणी, मध्ये मी क्रिस्टल मणी टाकलेला आहे. दोन्ही वाट्यांच्या मध्ये आपल्याला थोडंसं गॅप पाहिजे, त्याच्यामुळे हा मणी टाकला तर दोन्ही वाट्याबरोबर हे बघा एकाला एक चिपकत नाही आणि एकदम जवळ येत नाही. असं साईडनी मोठा गोल्डन, त्यानंतर छोटा क्रिस्टल आणि छोटा मणी टाकायचा आहे. आणि ह्या साईडला आता इथे बघा काळे मणी टाकलेले आहेत 11
तर इकडे पण सुरुवात करायची आहे 11-11 काळ्या मण्याने वाटीनंतर. आता इथे काळ्या मण्यानंतर परत आपल्याला छोटा गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन, मोठा मणी, त्यानंतर 2 मोठे मणी, मोठा मणी, 2 मोठे मणी, हे बघा 3 गोल्डन मोठे आणि त्यांच्यामध्ये 2 छोटे मणी टाकलेले आहेत. साईडनी परत आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे, क्रिस्टल आणि छोटा गोल्डन. अशा पद्धतीने हे बघा हे मणी ओवलेले आहेत मी. तर ही साईड आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर खूप छान डिझाईन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणी, काका काकू, मावशी यांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा छान छान डिझाईन बनवून घालण्याचा आनंद मिळेल. तर काळ्या मण्यानंतर परत आपल्याला गोल्डन टाकायचं आहे. आणि व्हिडिओ बघताना व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, म्हणजे मलासुद्धा कळेल तुम्हाला आवडतं की नाही अशा डिझाईन. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा. आता बरेचशा कमेंट येतात तर बरं वाटतं, म्हणजे मी जे व्हिडिओ मी हे स्वतः डिझाईन बनवते, तयार करते आणि मगच व्हिडिओ टाकते. तर छान वाटतं अशा कमेंट आल्यावर. आता हे बघा इथे मी 4 हे काळे मण्यांचे 4 बॉक्स बनवलेले आहेत आणि हे 3 आहे ती. तर तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही वाढू शकता अशा पद्धतीने. तर लास्टला ते आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू हा पाठीमागच्या साईडने वावायचा, म्हणजे त्याचं तोंड असं पुढे येतं. आणि जी टेपपट्टी लावतो ना आपण ती काढून घ्यायची आहे आणि मणी पूर्ण असे पुढे सरकवून घ्यायची आहे ती अशा पद्धतीने. आणि सुईचा जो भाग असतो ना तर थोडासा आपल्याला हे बघा तो बांधण्यापुरता थोडासा ठेवायचा आहे, बाकी सगळं कट करून टाकायचा आहे धागा उरलेला. आता एक्स्ट्राचा धागा नेहमी घ्यायचा आहे, कमी पडायला नको म्हणून. ते बघा इतका माझा आहे धागा. तर गाठ बांधायला आपल्याला धाग्याची गरज असते. एकदम थोडा जर राहिला धागा तर आपल्याला व्यवस्थित अशी गाठ बांधता येत नाही. त्याच्यामुळे धागा थोडासा उरला तरीसुद्धा चालेल. कमी पडल्यावर आपल्याला जॉईंट करता येत नाही मग, आणि जॉईंट केलेल्या ते गाठी दिसतात आणि व्यवस्थित गाठ पण मारता येत नाही, किंवा मग धागा कमी पडला आणि मणी त्याच्यामधून जात नाही छोटे असल्यावर. ते बघा इथे मी 2-3 गाठी मारलेल्या आहेत. आणि चेक करायचं असं पुढं घेऊन, हे बघा निघतोय की नाही असं जरा बघायचं आहे. आता उरलेला धागा परत आपल्याला कापून टाकायचा आहे आणि हा जो उरतो धागा तो चिपकवून द्यायचा आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने आजची ही डिझाईन तयार झालेली आहे. आज शिवजयंती आहे, तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे राज्य तयार केले. अशा पद्धतीने प्रत्येकाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना आचरणात आणून त्यांचे विचार आपल्या आचरणात उतरवून प्रत्येकाने आपलं जीवन सुखी आणि समाधानाने जगावे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.